यात काही राजकीय बातम्यांनी दरम्यान ओबीसी नेत्यांमध्ये सध्या फूट पडल्याचं दिसतंय, त्यामुळे एकमेकांवर वार पलटवार ओबीसी नेत्यांचे सुरू आहे। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात आता करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का, करुणा मुंडेंचा सवाल। तर जरांगेंना जीआर तरी कळतो का, असं विचारणाऱ्या मुंडेंवर त्यांचा जोरदार निशाणा। एक और बोलते हैं कि जैसे धनंजय मुंडे ने सांगितला जीआर करते का। अरे धनंजय मुंडे, तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का? सगळी खोटी माहिती दिलेली आहे। मला निवडणुकीत पाडतो म्हणतो, 1,44,000 निवडून आलो। बीडच्या सभेत मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्या लोकांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात, करुणा मुंडेंचा पलटवार। मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर चष्मा घेऊन जा, मात्र तो शोभायलाही हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा। तर तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं, जरांगे पुराण सोबत जीआर काढल्यानं सरकार पुराण सुद्धा वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। भुजबळांनी मला टार्गेट केलंय, कारण नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी अलोट आली, भारतीय जनता पक्ष घाबरलं, सरकार घाबरलं आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं। मी वडेट्टीवारांना का टार्गेट करू, वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलतायत, भुजबळांचं उत्तर। तर पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाही, वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चा मागे राजकारण, छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। तुम्हाला टार्गेट करून मला काय मिळणार आहे वडेट्टीवार? तुमची ही वारंवार ही भूमिका जी बदलता तुम्ही, त्याबद्दल आम्ही तुम्हाला दाब विचारतोय की तुम्ही ठाम भूमिकेमध्ये यायला हवं। ओबीसींच्या वाट्यातनं काहीही देऊ नका, आजही भूमिका। माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल। तर जरांगे पुराण सोबत जीआर काढल्यानं सरकार पुराण सुद्धा वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा, मराठा आणि ओबीसी लढाईत कोयते तलवारींची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणूनच दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली, तिथे आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? पण कोयत्याची भाषा केल्यानंतर दुसऱ्या मेळाव्यात मी कसं जाणार, म्हणून मी गेलो नाही। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा, भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। मंत्रीपद हे आळवावरचं पाणी असल्याचंही वक्तव्य। विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटवण्याचा प्रयत्न, ओबीसींचं आरक्षण कमी होत आहे याचा पुरावा आहे का, विखेंचा सवाल। तर शिंदे समितीच्या निष्कर्षानुसार कायद्याच्या चौकटीत बसून हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्यात आला, विखे पाटलांचं वक्तव्य। आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचं सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते, नंबर 1।